सुधारित आवृत्ती. संकल्पना कायरल वेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 1. दुपारचे ऊन मी म्हणत असताना अन उन्हाने तापलेले रस्ते गरमीने कासावीस होऊन मरणोन्मुख पडलेले असताना ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाड्या मात्र एकमेकांशी हॉर्नने संवाद साधत वातावरणातील गजबजाटात भर टाकत होत्या. मध्येच कुठेतरी एकमेकांना शेलक्या शिव्यांचा आहेर देत बाचाबाचीही सुरू होती. घामाने निथळत असलेल्या आपला चेहरा शर्टाच्या बाहीला पुसत राहुलने दूरवर पसरलेल्या गाड्यांच्या रांगेवरून नजर फिरवली. लांबच्या लांब वाढत गेलेली ती रांग दोन्ही टोकांना कुठे संपत असेल याचा अंदाज येत नव्हता. अगदीच आपल्या आयुष्यातील दुःखाप्रमाणे, ज्याच्या कुठल्याच टोकाला अंत नव्हता. उगाच राहुलच्या मनात विचार येऊन गेला, ओ भाऊ, हार घ्या ना गाडीसाठी. अचानक आलेल्या त्या आवाजाने विचारचक्रात घडलेला राहुल भानावर आला. समोर उन्हाने रापलेली परकर पोलक्यातली 13-14 वर्षाची पोरगी उभी होती. हातात तिच्या फुलांचे हार होते. लांब पसरलेल्या गाड्यांच्या रांगेत ती पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी फिरत होती. केसांच्या जिपऱ्यांना तेलाचा स्पर्श होऊन आठवडा उलटला असावा. अनवाणी पावलांनी चटके सोसत हिंडल्याने पोळलेले पाय मात्र चेहऱ्यावर कुठल्याच वेदनेची जाणीव होऊ देत नव्हते. उलट तिच्या चेहऱ्यावरती या साऱ्यांना विसंगत असं गोड हास्य होतं. तिचं ते हसणं बघून राहुल अजूनच वैतागला. जणू काही ती त्यालाच हसत होती असा भास त्याला होऊ लागला. नको मला हार, काहीशा रागातच तो म्हणाला. घ्या ना दादा, तुमच्या बाईकसाठी. उगाच आर्जव करत ती म्हणाली. नको म्हणलं ना, समजत नाही का तुला? राहुल जवळपास डाफरलाच. हिरमुसले होऊन तिचं तोंड पडलं. कोणास ठाऊक, पण तिच्या त्या हिरमुसलेल्या चेहऱ्याकडे बघून राहुल खुश झाला. पण त्याचा हा आनंद जास्ती वेळ नाही टिकला. खटारा बाईक तर आहे, कुठे 4 चाकी घेऊन फिरतोय मी जस्ट दाखवायला. जाता जाता मुलीने काढलेले उद्गार राहुलच्या मनाशी जाऊन टोचले. व त्याला भरपूर राग आला. तिला काहीतरी उलटून बोलावं असं वाटलं. पण तेवढाच विचार आला की काय चुकीचं बोलले ती. खरंच, एक तर खटारा बाईक तर घेऊन फिरतोय मी, अजून तिचे हफ्तेही पुरे फेडलेले नाहीयेत. आपले मित्र मोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरतात, परदेशवाऱ्या करतात, मोठ्या MNCत कामाला आहेत. पण आपण आहोत MIDCत असलेल्या फुटकळ कंपनीत, जिथून मिळणारा पगार स्वतःला पुरत नाही. अजूनही आपण बापाच्या पैशावर जगतो. राहुलला स्वतःची शरम वाटू लागली. भगवान के नाम पे दे दे बाबा. पुन्हा एकदा विचारांचा चक्रव्यूह भेदून राहुल वास्तवात आला. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर एक आंधळा भिकारी हातातील वाडगा हलवत राहुलकडे भीक मागत होता. देवाने काय मस्करी चालवलेली आहे. देवाने आपल्याला काहीच दिलेले नाहीये. आपणच भिकारी, आणि तरीही आपल्याकडून हा भिकारी देवाच्याच नावाने भीक मागतोय. काय चाललंय यार? देवाच्या नावाने काहीतरी दे रे बाबा. त्या आंधळ्या म्हाताऱ्याने पुन्हा एकदा वाडगा वाजवत म्हटलं. कोण देव, कुठला देव? या जगात देव नावाची काही गोष्ट नाही आहे. या जगात एकच देव आहे, पैसा. दॅट्स इट. पैसा आहे तर सर्व आहे, अन्यथा काहीच नाही. तू जा रे इकडून, देवाच्या नावाने भीक मागायला बंद कर. आंधळा म्हातारा काही न बोलता तिथून निघून गेला. आणि राहुलने पुन्हा दुःख आठवायला सुरुवात केली. देव म्हणा, त्याचं नशीब म्हणा, दोघंही त्याच्या लाईफ स्टोरी मधले विलन होते. आणि असे विलन जे अतिशय शातीर, चालाक होते आणि तेवढ्याच आतल्या गाठीचे. त्रास देण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या खेळ खेळलेले. खेळले गेलेले गेम कोणाच्याही लक्षात आले नव्हते. प्रेमळ आईबाप दिले, पण त्याच वेळी परावलंबी म्हणून त्याच्यावरती शिक्कामोर्तबी केला.
शाळेतला हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेला, प्रत्येक इयत्तेत पहिला नंबर पटकावलेला, पण आज आयुष्याच्या शर्यतीत बराच मागे पडलेला, इतका की त्याच्या वर्गातील नापास मुलेही त्याच्या पुढे निघून गेलेली. अपयशी अशी विशेषणे चिकटवलेली, असे लेबल्स घेऊन तो फिरत होता, इथे तिथे इथे तिथे. लेबलही त्याला मिळालं होतं, त्याच्या स्वीटहार्टने दिलं होतं त्याला, अंकिताने. असमजूतदार, बिनडोक. अंकिताच्या आठवणीने नकळत राहुलच्या डोळ्यातनं पाणी वाहू लागलं होतं. रस्त्यावरची वाहतूक धीम्या गतीने पुढे सरकू लागली होती. पुढे पुढे सरकणाऱ्या त्या मुंग्यांच्या रांगेतून राहुलही बाईक चालवत हळूहळू पुढे निघाला. डोळ्यात दाटलेल्या अश्रूंमुळे समोरचं काही ठीक दिसेना. त्याने तशीच बाईक रस्त्याच्या कडेला लावली. कसलंही सोयरसूतक न ठेवता तो मंद गतीने सुरू असलेल्या वाहतुकीकडे नजर लावून बसला. त्याची नजर जरी समोरच्या गाड्यांवर, वाहनांवर असली तरी त्याच्या डोळ्यांना समोरून जाणाऱ्या गाड्या ते दिसत नव्हतं. कसल्याशाने तो वेगळ्याच विचारचक्रात अडकला होता. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिला अगदी फुलासारखं जपलं, जिचा एकही शब्द कधी खाली पडू दिला नाही, त्या अंकिताने अशा प्रकारे का ब्रेकअप करावं, तेही काही ठोस कारण न देता, वर जाताना आपल्याला बिनडोक म्हणावं. त्याला सहन होत नव्हतं. हे जुन्या गोष्टी उकरून काढून त्याचा पांघरून मनावर चढवण्याचा प्रयत्न करताना बथ्थड झालेल्या त्याच्या डोक्याला आता बराच शीण आला होता. हा स्ट्रेस, हा शीण हलका करण्याच्या उद्देशाने तो स्ट्रेस रिलीफ करण्याची जागा शोधू लागला. समोरच त्याला हवी असलेली जागा होती, मॉडर्न बार. त्याच्या नकळतच त्याची पावलं त्या बारच्या दिशेने पडली. कधी तो बारमध्ये येऊन बसला ते त्याचं त्याला समजलं नाही. विस्कीची ऑर्डर दिली आणि गप्प डोळे मिटून बसला. पण डोळे मिटले तरी मनात सुरू असलेले द्वंद्व त्याला स्वस्थ बसून देत नव्हते. करिअर, गर्लफ्रेंड, लव्ह, सक्सेस, परावलंबी, अपयशी, बिनडोक, कमनशिबी, सगळे शब्द त्याच्या भोवती फेर धरून नाचू लागले होते. अखेर त्रासून त्याने शेवटी डोळे उघडले तर समोर काचेतल्या ग्लासातली विस्की त्याचा आस्वाद घेण्यास आसुसलेली त्याला दिसली. चॅप्टर 2. तू शांतपणे बोलणार आहेस का? मी शांतच आहे. हो का? हे बघ, तुझ्या बोलण्यावरून आहे ना तसं नाही वाटत. राहुल, तू बदललायस. मी ज्या राहुलवर प्रेम केलं ना, तो हसरा खेळकर होता. तू तसा नाही आहेस. तुला आहे ना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. कोणी तुझ्या पुढे गेलेलं तुला सहन होत नाही. अगदी मी सुद्धा. नुसती चिडचिड होते मग तुझी. काय? मी चिडलोय? मी कशाला चिडू कोणावरती? माझ्याकडे आहे का इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स? आता जाणवलं काय तुला? राहुल वैतागून ओरडला. हे बघ, आताही तू चिडलेलास आहेस भयंकर. माझ्या प्रमोशनसाठी माझं अभिनंदन करायचं सोडून तू जळतोयस माझ्यावरती चक्क. अंकिता रागात येत म्हणाली. काय चुकीचं म्हणालो मी? सांग ना, तू काय चुकीचं म्हणालो मी? तुझ्याहून जास्त मेहनत घेतली मी, पण मला प्रमोशन नाही मिळालं. मी 2 वर्ष इकडे अंकिता. तुला आत्ताशी कुठे 1 वर्ष पुरं होईल. तू काय परफॉर्मन्स दिलेला आहे? तुमच्या मुलींचं आहे, बरोबर आहे. सुंदर चेहऱ्यावरची सुंदर स्माइल दिली की तुमचे बॉस लगेच प्रमोशन देतात. व्हॉट द हेल? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मी प्रमोशनसाठी माझ्या बॉसशी स्माइल खेळत आहे? राहुलचं बोलणं अंकिताला भरपूर लागलं होतं. हे बघ, मी असं म्हणालो नाहीये हो, पण तुझा बॉस आहे ना अंकिता यार, तो 1 नंबरचा ठरकी आहे, लंपट आहे तो. सुंदर मुलगी दिसली की त्याचा पाय घसरतो. त्या दिवशी मला प्रसाद सांगत होता की तुझ्या अगोदरच्या स्टेनोने, काय नाव तिचं, व्हॉट एव्हर, पूजा, येस, पूजाने सॅलरी वाढवण्यासाठी त्याच्यासोबत. शट अप राहुल, मी तुला तशी वाटतंय का? आणि मीच का इतर कुठल्याही मुलीबद्दल तुला काही बोलताना कसं काय वाटत नाही रे? शी.
आय एम सॉरी. म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. अंकिताची बदललेली मनस्थिती पाहून काय बोलावं हे राहुलला सुचेना. असंच तर म्हणायचं आहे तुला, माझा बॉस माझ्यावर फिदा आहे म्हणून मला प्रमोशन मिळालंय. काय म्हणावं याला, काय लॉजिक आहे याच्या मागे. आता मला वाटतंय की मी आहे ना खूप लकी आहे. तुझ्याशी लग्न होण्यापूर्वी तुझं एक खरं रूप कळलं ना, बरं झालं की तू ते आत्ताच दाखवलं. थँक्यू सो मच फॉर दॅट. अगदी मनापासून तुझ्या आभार. अंकिता उठली आणि ताड ताड पावले टाकत तिथून निघून गेली. राहुल बराच वेळ बागेतील गवतांशी चाळे करत बसून होता. आपण चुकीचे बोलून गेलो याची जाणीव त्याच्या मनाशी खेळत होती. उद्या तिची माफी मागून प्रेमाची विस्कटलेली गडी पुन्हा सावरायची असं ठरवून तो तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये त्याने बऱ्याच वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो समोर दिसला की तोंड फिरवून ती दूर निघून जायची. हा त्यांचा खेळ बराच वेळ झाले अमोल पाहत होते. काय रे, पुन्हा फाईट केलीस का? राहुल पाशी बसत अमोलनं विचारलं. फाईट? अरे अंकिताशी रे, मगाचपासून बघतोय तुमचा खेळ. काही प्रॉब्लेम झालाय काय? म्हणजे ब्रेकअप. शेवटचा शब्द हेतुपूर्वक हळू बोलत अमोल राहुलच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहू लागले. अरे नाही, ब्रेकअप नाही. प्रत्येक रिलेशनशिपमध्ये असतं रे, छोटे मोठे असे इश्यू येतात. ते ब्रेकअप बिकअप काय नाही. अच्छा, ब्रेकअप नाही ना, मग ठीक आहे. मी काय म्हणतो राहुल, बाय द तुझ्या बाजूने तरी तू तयारीत राहा. तयारी? कसल्या तयारीत? न कळून राहुलने अमोलकडे पाहिलं. राहुल, तुझ्या बाजूने तू ब्रेकअपच्या तयारीत राहा. सहज बोलल्यागत अमोल बोलला. तू वेडा झाला का बे? ब्रेकअप कशाला होईल आमचा? अबे हे बघ, तू प्रेमात आहेस तिच्या, ती नाही. तुझी सॅलरी आणि तिची सॅलरी आधी एका लेवलला होती. आज ती तुझ्या दुप्पट सॅलरी घेत आहे. आता ती तुझ्या मागे कशाला हिंडेल? ती शोधणार आता तिच्या लेवलचा कोणी. म्हणून म्हटलं तू तयारीत राहा तुझ्या बाजूने. राहुलच्या खांद्यावर हलकस थोपटत अमोल तिथनं सटकला. राहुलच्या डोक्यात आता भुंगा गुणगुणायला लागला. अमोल बोलतोय त्याच्यात तथ्य असलं तर खरंच गेले काही दिवस अंकिता आपल्याला टाळण्याचाही प्रयत्न करते. तिला जाब विचारायला तो अधीर झाला होता, इम्पेशंट झाला होता. संध्याकाळी ऑफिसमधलं काम उरकून अंकिता घरी जायला निघाली तसा तिचा रस्ता अडवत राहुलने विचारलं, तुझ्या मनात काय अंकिता? ते मी तुला सांगितलं राहुल. असा अचानक निर्णय का बदलला तुझा? राहुल, आपले स्वभाव जुळत नाहीये. मी जे एक्सपेक्ट केलेलं त्यापेक्षा तू खूप वेगळा आहेस. हो खरंच? की आता माझ्यापेक्षा दुसरा पैसेवाला कोणी भेटला, हाय अचीवर कोणी भेटलेला आहे? राहुल, इनफ इज इनफ. तू आहे ना काही समजण्याच्या पलीकडचं आहेस. बिंडोक एक मॅच्युअर पर्सन म्हणून तू मला आवडत होतास, पण प्रत्येक वेळी आहे ना तू असा वागतोस ना, कधी कधी आहे ना मला तू ॲबनॉर्मल वागतो. तुझ्यावर प्रेम करणं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घोड चूक होती. तुझा माझा संबंध संपला. आज माझं मन मला खात होतं. एक टोचणी लागली होती मनाला की तुझ्याबरोबर मी खूप वाईट वागले, पण आता वाटतं ॲक्च्युली यू डिझर्व दिस. तुला कळलं, तुझा माझा संबंध संपला. रागाने झपझप पावले उचलत अंकिता तिथनं निघून गेली, अगदी कायमची. तिच्या धूसर होत गेलेल्या पाठमोऱ्या प्रतिमेकडे राहुल बराच वेळ बघत राहिला. चॅप्टर 3. एकटक समोरच्या ग्लासकडे नजर लावून राहुल बघत होता. बरीच विस्की रिचवल्याने त्याचे डोळे तांबूस लाल झाले होते, पापण्या जडावल्या होत्या. समोरचा ग्लास रिता आहे की भरलेला आहे हे नजर ताणून पाहिलं तरी त्याच्या लक्षात येत नव्हतं.
केवळ ग्लास ठेवलेला त्याचा टेबलच नाही, तर ज्यावर तो बसला होता त्या खुर्ची सकट सारा बार त्याच्या डोळ्यासमोर गरगर फिरत होता. वेटरने आणून दिलेल्या बिलाचे पैसे कसे बसे देऊन राहुल बाहेर पडला. जाणाऱ्या आपल्या झोकांड्या सावरत बार समोर उभी केलेली आपली बाईक तो शोधू लागला. त्याला त्याची बाईक दिसत नव्हती. इतकंच काय, मगापासून सतत सुरू असलेली रस्त्यावरची ट्रॅफिकही त्याला दिसेनाशी झाली. मनाशी आश्चर्य करत त्याने इथे तिथे नजर फिरवली तर त्याला रस्त्यावर चिटपाखरूही दिसेना. अरे हे काय, इथली माणसं कुठे गेली? हे कोणी आहे का रे तिकडे? बेहोशीच्या धुंदीत राहुल जोर जोराने ओरडू लागला, पण कुठूनही रिस्पॉन्स येत होता तो केवळ हसण्याचा आवाज. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले तर रस्त्याच्या मधोमध अमोल उभा होता. राहुलकडे बघून त्याचं जोर जोरानं हसणं सुरू होतं. ए तू तू काय हसतोयस हरामखोरा? साल्या तू माझ्या जीवनात विष कालवलंस. अरे किती खुश होतो मी, आता का हसतोयस तू? झिंगलेल्या स्वरात राहुल त्याच्याकडे बघून बोलत होता. हसतोय असं विचारत अमोल पुन्हा मोठमोठ्याने हसू लागले. अरे बिंडोक, तुला अजून नाही का समजलं? तुझा पत्ता कट केला मी. अरे तू सांग ना, अंकिता सारखी गोड लागवी चार्मिंग मुलगी तुझ्यासारख्या लुजर मुलांची गर्लफ्रेंड असू शकते काय? असं म्हणत अमोलने मोठमोठ्याने पुन्हा हसायला सुरुवात केली. ए काही बोलू नको, माझ्यावर प्रेम आहे तिचं, फक्त जराचं भांडण झालंय आमच्यात. आता बोलता राहुलचा तोल जाऊन तो खाली पडला. परत उठून उभा राहण्याची शुद्ध राहुलला नव्हती. तो तसाच खाली बसून आपलेली झुकलेली मान उचलून त्याच्याकडे बघायला लागला. आजूबाजूच्या गोष्टी गरगरायच्या बंद झाल्या होत्या. आता त्याच्या मानेवरचं त्याचं डोकं गरगरू लागलं होतं. आपलं गरगरणारं डोकं स्थिर करून अमोलवर नजर रोखण्याचा प्रयत्न राहुल करत होता, पण कितीही प्रयत्न केला तरी त्याचं डोकं स्थिर होत नव्हतं. डोकं असं गरगरत असताना सोबत भिरभिरणाऱ्या डोळ्यांची नजर पडली तिच्यावर. हो तीच, ती परत आली होती. माय स्वीट एंजल, तू आलीस? किती मिस केलं मी तुला, मला खूप आठवण येत होती तुझी. आता का आठवण येत होती? सगळं संपलंय, तुसडेपणाने अंकिता म्हणाली. ए असं नको का म्हणू, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. असं बोलून वेदनेने भरून आलेले त्याचे डोळे गळू लागले होते. प्रेमानं पोट भरत नसतं राहुल. तू आणि मी, आपल्या दोघांच्या आर्थिक परिस्थितीत आता फरक आहे. तू एक लूजर आहेस, ओके? सॉरी, बाय चॉईस लूजर आहेस. हे बघ, मान्य आहे मला, पण मी बदलीन ना, सगळं बदलीन ना, विश्वास ठेव ना माझ्यावरती, विनवणी करत राहुल म्हणाला. काय बदलणार आहेस तू? अरे तुझ्या आई वडिलांना तुझ्यावर विश्वास नाही की तू काही करू शकतोस. गेली 3 वर्ष फक्त MBA ची एंट्रन्सच देतोयस. मी का विश्वास ठेवू? माझे आई वडील? आता त्याची मान पुन्हा गरगरू लागली होती. तिथे त्याचे आता आई बाबा होते. राहुल बाळा, काय रे तुझी अवस्था? काळजीने त्याची आई धावतच त्याच्यापाशी आली. मोठ्या मायेने तिने त्याचा हात हाती घेतला. त्याचे वडील शेजारीच उभे होते, त्यांचेही डोळे पाणावले होते. आई, बाबा, आता थकलेल्या स्वरात राहुलने हाक मारली. काय रे? काळजीने व्याकुळ झालेल्या त्या मातापित्यांनी एक साथ विचारलं. खरं सांगा, मी तुमच्या अपेक्षेला खरा नाही न उतरलो. उत्तर द्यावं की नको या विवंचनेत सापडलेली ती मातापित्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली. कोणीच काही बोलत नव्हतं आणि शांततेत गुदमरणारा तो काळ राहुलच्या मनावर मनाचा भार ठेवत होता.
तुमची शांतता आहे ना बरंच काहीतरी सांगून गेली. खरंच मी करंटा ठरलो ना. मला शिकून मोठं करण्यासाठी तुम्ही फुल जीवाचं रान केलं आणि मोबदल्यात मी तुम्हाला काय दिलं? काहीच नाही. शेवटचे वाक्य उच्चारताना त्याने आपले मोकळे हात उगाचच निरर्थक पद्धतीने हलवले. तुम्हाला तो निशांत आठवतो का? माझ्याबरोबर शिकायला होता. बरेचदा घरी आला होता आपल्या तो. आम्ही एकत्र शिकलो ना. आज कुठे आहे तो माहिती आहे? अमेरिकेत मोठ्या कंपनीत गले लठ्ठ पगाराचा जॉब करतोय आणि मी हरलो ना. अपयशी ठरलो ना. जीवनाची मजा तेव्हाच आहे जेव्हा तुम्ही यशस्वी होता. अन्यथा तुम्हाला कोण विचारतो? मग उगाच अपयशी जीवन जगण्यात काय अर्थ आहे? बरोबर ना बाबा, बरोबर नाही. असं म्हणत त्याने वडिलांच्या दिशेने पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. आई, बाबा, कुठे आहेत तुम्ही? आई, बाबा. राहुल जोर जोराने हाका मारू लागला. अखेर कुठूनच ओ येत नाही पाहून तो मागील भिंतीचा आधार घेऊन कसा बसा हेलकावे घेत उभा राहिला. आई बाबांचा शोध घेत तो आसपास हिंडू लागला. वेड्यासारखा त्यांना हाका मारू लागला. मध्येच कुठेतरी तो तोल जाऊन कुठल्या भिंतीस कुठल्या वस्तूस ठोकत असे. त्याच्या नावे दिल्या जाणाऱ्या शिव्या शाप त्याला ऐकू येत होत्या, पण आसपास कोणीच दिसत नव्हतं त्याला. आई, बाबा, तुम्ही गेलात मला सोडून. आता मी कोणाकडे पाहू? खरंच नाही, असं अपयशी जीवन जगण्यात काय अर्थ नाही. मी जातो मरायला जातो मी. तेवढा त्रास कमी होईल ना तुमचा. तिथून गळणारी आसवं पुसत राहुल चालत होता. कुठे ते त्यालाही माहीत नव्हते. केवळ पावले घेऊन जात आहेत म्हणून धडपडत अडखळत कधी कधी पडत तो चालत होता. अंधारात चाचपडत तो तसाच चालत राहिला. आयुष्यात असा अंधार त्याला नवीन नव्हता. इतक्यात कुठल्या तरी भोंग्याचा मोठा आवाज त्याच्या कानी पडला. हा कसला आवाज? असं म्हणत त्याने इथे तिथे बघायला सुरुवात केली, पण कुठे काहीच दिसेना. पुन्हा तोच भोंग्याचा आवाज तशाच कर्कशपणे त्याच्या कानावरती आला. यावेळी तो काहीसा जवळून आल्यासारखा वाटत होता. राहुलने मागे वळून बघितलं तर दूरवरून मोठा प्रकाशाचा झोत त्याच्याकडे धावत येताना असा त्याला दिसला. राहुलने नीट पाहिलं त्या प्रकाशाकडे. सोबत भोंग्याचा आवाज ऐकला. आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता. हो, हा आवाज तर अरे लोकल ट्रेन आहे. लोकल ट्रेनचा आवाज आहे. त्याने पायाच्या दिशेने वाकून पाहिलं तर अंधारात नीट निरखून पाहिलं तर त्याच्या लक्षात आलं की तो रेल्वे रुळावरती उभा होता. अरे वा, मी मृत्यूच्या शोधात, मृत्यू माझ्या शोधात. ये जवळ आहे, जवळ आहे, असं म्हणत राहुलने जोर जोरात हसायला सुरुवात केली. भोंग्याचा मोठा आवाज क्षणाक्षणाला त्याच्याजवळ सरकत असल्याचं त्याला जाणवत होतं. आता तर त्यात गाडीच्या गतीचा आवाजही मिसळला होता. अतिशय वेगाने मृत्यू त्याच्या दिशेने येत होता. ये जवळ जवळ कर म्हणजे सुटका, असं म्हणत आपले दोन्ही हात आकाशात खुले करत समोरून चालत येणाऱ्या मरणाची तो वाट बघू लागला. चॅप्टर 4. राहुल, बेटा चल उठ, बराच उशीर झालाय. राहुलच्या खोलीत शिरत त्याच्या आईने त्याला उठवायला सुरुवात केली. डोळे उघडून काहीशा त्रासानेच राहुलने आईकडे बघितलं आणि अंगावर पांघरून घेऊन तसाच पडून राहिला. बाळा उठ ना, चल मी मस्त पोहे बनवलेत, गरमागरम खाऊन घे. त्याच्या पायाशी बसत आई त्याचे पांघरून खेचू लागली. आई प्लीज तू जा इथून, मला काही हवं असेल ना तर मी सांगेन. बंद डोळ्यानेच राहुलनं उत्तर दिलं. बेटा असं किती दिवस चालणार? बघ, झालं गेलं विसरून जा. 4 दिवसापासून तुझ्या ऑफिसनं कॉल येतोय. अजून किती दिवस तू आजारी आहेस म्हणून सांगणार आम्ही त्यांना? असं करू नकोस.
बघ मी काय म्हणते, तू आहे ना बंद कर गे तुझी बडबड. ऑफिसवाल्यांना सांग मी मेलो म्हणून. चांगला भला मरायला गेलो तर कशाला वाचवलं मला? काय करू मी जगून? माझ्या जगण्याचा अर्थ नाही. असं लुजर सारखं जगण्यात मला काहीच रस नाही. पण नाही, तुम्हाला मी जिवंत पाहिजे. पडलेला दुःखी बघण्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे ना, मग घ्या. जिवंत आहे मी आणि हरलेला सुद्धा एक लुजर. आईचं बोलणं तोडतच राहुल वैतागून म्हणाला, अरे राहुल काय बोलतोयस तू? अजून पुरं आयुष्य बाकी आहे तुझ्यासमोर. अशी काय हिंमत हरतोयस? आणि ही रूमची काय अवस्था करून ठेवल्या? खिडक्या बंद, लाईट बंद, पडदे उडलेले. अशा काळ्या कुट्ट्या अंधारात बसून असतोस दिवसभर. कधी बाहेर पडावं बाळा, मोकळ्या हवेत फिरून यावं, मित्रांना भेटावं. नाही का रे वाटत तुला असं? काळजीच्या सुरात आईनं विचारलं आणि राहुल त्यावर अगदी मोठ्याने हसू लागला. काय झालं? तू असा काय हसतोयस? आईनं घाबरून विचारलं. हसू नको तर काय करू? बाहेर निघालो की दुनिया माझ्यावर असते. अगदी तोंडावर नाही तरी मागून खाणाखुणा करून. छान छौकीत जगणाऱ्या या दुनियासमोर मी अगदी सामान्य आहे. नाही, एवढी इज्जत कशी देऊ स्वतःला? या दुनियासमोर मी अगदीच गांडूळ ठेवतो. गांडूळ, येस. नुसती जमीन उकरत बसायचं, हाताला काही लागेल न लागेल याचा विचार न करता. उलट माझ्या त्या जमीन उकरण्याने ना दुनियाला फायदा होतो आणि फायदा झाला की मला तुडवून तीच दुनिया पुढे निघून जाते. या जगात कोणी कोणाचं नाही, ना आई, ना बाप, ना गर्लफ्रेंड, ना कोडी, ना काय, तुमची सावली पण नाही आहे. हा अंधार आहे ना, हा खरा माझा सोबती आहे. 24 तास माझ्या साथीला असतो आणि जोपर्यंत मी त्याला सोडून जात नाही तो माझ्या सोबतच राहतो. म्हणून या अंधारात बसण्यात, त्याच्याशी एकरूप होण्यात मजा येते. आई ऐक ना, एक छान कल्पना सुचली मला. ऐक ना, इमॅजिन कर ना की जर मी या अंधारातच कुठे हरवलं, कोणालाही दिसेनासा झालो अगदी कायमसाठी. सॉलिड ना, काम मजा येऊन जाईल. वेड्यासारखा राहुल काहीही बरळत होता. बोलताना त्याच्या डोळ्यांची चित्रविचित्र हालचाल होत होती. कधी मध्येच अचानक तो डोळे मोठे करत होता, तर कधीच अचानक तो झाकून घ्यायचा. कधी पापण्यांचे वारंवार उघड झाक होई, तर कधी पापण्या लावण्यासही परिश्रम पडत. म्हणून की काय, त्याच्या पापण्या अचल बनून डोळे एकटक शून्यात बघत राहत. हा सगळा प्रकार पाहून, त्याचे ते वेडसरपणाचे हावभाव पाहून आई घाबरली. जवळ येऊन तिने राहुलच्या डोक्यावर हात फिरवला, पण अचानक अंगावर झुरळ दिसावं आणि ते झटकावं. राहुलने तसा तिचा हात झटकला आणि डोळे बंद करून तो पडून राहिला. आईला मात्र अजून तिथं बसवेना. राहुलकडे दुःखी अंतकरणाने बघत ती त्याच्या रूममधनं बाहेर आली आणि ती बाहेर आली तशी राहुलने खोलीस आतून कडी लावल्याचा आवाज आला. इतका वेळ अडवून ठेवलेल्या तिच्या डोळ्याचा बांध आता सुटला. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना अडवण्याचा जराही प्रयत्न न करता ती बाहेरच्या खोलीत आली. बाहेरच्या खोलीत सोफ्यावर राहुलचे बाबा पेपर वाचत बसले होते. त्यांच्या शेजारी बसून आई जोरजोराने हुंदके देऊ लागली. पेपरातनं डोकं बाहेर काढत बाबांनी आईला पाहिलं आणि काही घडले नाही असं दाखवून त्यांनी पुन्हा पेपरातच आपली मान खुपसली. हे आता रोजचं झालं होतं. 4 दिवसाआधी जेव्हा राहुलला रेल्वे ट्रॅकवरून उचलून आणलं होतं तेव्हा शेजाऱ्यांचा खोचक नजर पाहून बाबांची मान शरमेनं झुकली होती. वाटलं होतं शुद्धीवर येईल तेव्हा याची चांबडी सोलून काढूयात, पण राहुल जो शुद्धीवर आला तोच मुळी मुरगाळल्यासारखा, अंगात अजिबात जीव नसल्यासारखा, अगदी क्वचितच बोलायचा आणि जरी काही बोलला तरी फक्त चिडचिड. नजर सतत कशात तरी हरवलेली. दिवस रात्र स्वतःला रूममध्ये तो कोंडून घ्यायचा. त्याचं जेवणातही लक्ष नव्हतं. तो जेवण रूममध्येच ठेवायला सांगे. कधी जेवत असे तर कधी ताट तसंच्या तसं. कदाचित कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेतलं असेल म्हणून असा गप्प राहत असेल. 1-2 दिवसात स्वतःहून सांगेल असा विचार करून बाबांनी वाट पाहिली, पण दिवसेंदिवस राहुलचं नैराश्य वाढत होतं. राहुलला बोलकं करण्याचा बाबांनी बराच प्रयत्न केला, पण राहुल बोलायला तयार होणार, किंबहुना तो काही ऐकायचाच नाही. स्वतःचा विश्वास हरवलेला तो कधी कधी स्वतःशीच बोलत बसायचा. काहीच नाहीये ना, पोरगा वेड्यासारखं करायला लागलाय आणि तुम्ही पेपर वाचताय.
बाबांना शांतपणे पेपर वाचताना पाहून आई चिडली. बाबांनी पेपरमधून नजर हटवून आईकडे पाहिलं. हातातील पेपरची घडी करून टिपॉयवर ठेवत सोप्याच्या मागच्या बाजूला मान रेलून ते सिलिंगकडे नजर हरवून बघू लागले. त्याने नाश्ता केला नाही. रूममधून तो बाहेरच यायला तयार नाही. आता तर वेड्यासारखं बरवू लागलं. काही बाई, तुम्ही डॉक्टरांना बोलव, डॉक्टरांना एकदा पोराला दाखवा हो माझ्या. अगं मला काहीच वाटत नाही असं वाटतंय का तुला? पण त्याने सांगायला तर हवं ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. कितीदा बोलण्याचा प्रयत्न केला पण तो सांगतच नाहीये. तुला वाटतं का तो डॉक्टरांकडे येईल किंवा डॉक्टरांना आपल्या रूममध्ये तरी येऊ देईल का तो? आपण काहीच करायचं नाही का मग? बाबांनी आईकडे बघितलं. तिचा तो रडका चेहरा बघून त्यांच्या मनातही कसं तरीच झालं. ते सुद्धा खचले होते, पण ते चेहऱ्यावर न दाखवता आईच्या खांद्यावर हात ठेवून तिला हळूवारपणे धीर ठेवलं. बघ, होईल सगळं नीट, तू काही काळजी करू नकोस. कधी होईल हो ठीक? 4 दिवस उलटले पण माझा पोर अजून. हे बघ, त्याच्यावर विश्वास ठेव, चमत्कार होतात. आशाभूतपणे बाबांची नजर भिंतीवर गणपतीच्या तस्वीरीकडे लागली होती. चॅप्टर 5. अचानक दारावरची बेल वाजली. आईचं रडणं अजूनही सुरूच होतं. बाबांनी तिला डोळे पुसायला सांगितले. आईने डोळे पुसले तरी मुसमुसणं सुरूच होतं. बाबांनी दरवाजा उघडला तर समोर एक अंगापिंडानं सुदृढ, साधारण उंचीचा, चेहऱ्यावर गोड स्मित हास्य खेळवत असलेला तरुण उभा होता. त्याचे बाणेदार नाक आणि समोरच्याला आपलेसे करणारी त्याची नजर त्याच्या पूर्ण पर्सनॅलिटीत अजूनच भर टाकत होती. नमस्कार काका, हसतच तो तरुण म्हणाला. नमस्कार नमस्कार. काका नाही ओळखलत? माफ करा, मी खरंच नाही ओळखलं. हो काका, मी साहिल, राहुलचा मित्र. साहिल काका, तुम्ही आम्हा दोघांना तुमच्या बाईकवरून शाळेत सोडत होतात, आठवलं? अच्छा अच्छा अच्छा. अरे साहिल, हो, लक्षातच आला नाहीस. किती वर्षानंतर तू आलास. कसा आहेस बाळा? ओळख पटून बाबाही थोडे मोकळे झाले. एकदम मजेत, मूडमध्ये. तुम्ही काय म्हणता? आणि राहुल? बाय द वे काका, राहुल कुठे आहे? 2 दिवस झाले मी त्याला कॉल करतोय, व्हॉट्सअप करतो, पण भाई आहेत की रिप्लायच द्यायला तयार नाही आहेत. म्हणून आज स्पेशल संडे बघूनच आलोय. हे सगळं बोलत असताना साहिलची नजर बाबांच्या पडलेल्या चेहऱ्यावर गेली आणि तो गप्पा बसला. शांत उभा राहून तो बाबा यावर काय बोलतात ते बघू लागला. पण बराच वेळ झाला तर बाबा काही बोलेनात. त्याच्यावर रोखलेल्या बाबांच्या डोळ्यांना तो दिसतही होता की नाही तेही करण्यास मार्ग नव्हता. काका काका. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना भानावर आणलं साहिलने. काही प्रॉब्लेम आहे का? राहुलने अगदी शांतपणे विचारलं. नाही रे, काही प्रॉब्लेम वगैरे काहीच नाही. पुन्हा एकदा सगळं काही ठीक असल्याचे भाव चेहऱ्यावर पसरून बाबा म्हणाले. राहुल कुठे आहे काका? तो बाहेर गेलाय. काका, तो कॉल का नाही उचलत आहे? काय माहित मला. बाबांची वरवरची आणि उडवाउडवीची उत्तरं देऊन काय तरी काका हे लपवण्याचा प्रयत्न करतायत हे साहिलला जाणवलं. काका, मी मगापासून दारात उभे, मला आतही नाही बोलवलं तुम्ही. येऊ ना आत? स्मितहास्य चेहऱ्यावर खेळवतच साहिलने विचारलं. काही न बोलता बाबांनी त्याला आत येण्याचा इशारा केला आणि तो घरात शिरला. तसे दार लोटून बाबाही त्याच्या मागोमाग आले. आई सोफ्यावरच बसली होती. रडून लाल झालेले तिचे डोळे साहिलच्या नजरेतनं सुटले नाहीत. तो आईच्या शेजारी जाऊन बसला. तिने त्याच्याकडे काहीसं गोंधळून पाहिलं. समोरून येत असलेल्या बाबांकडे तिने हा कोण या प्रश्नार्थक नजरेने बघितलं. त्यांची ती नजरानजर साहिलच्या लक्षात आली. काकी, मी साहिल, राहुलचा शाळेतला मित्र. त्याला भेटण्यासाठी आलोय. कुठे आहे तो? आईकडे बघतच साहिलनं विचारलं. राहुलचा मित्र? तुला माहिती आहे का रे राहुलला काय झालंय? का बोलत नाही आहे रे तो?
रडवेला सुरात साईनं विचारलं. राहुल बोलत नाही. नकळत साहिलच्या तोंडून प्रश्न निघाला. उत्तराच्या अपेक्षेने त्याने बाबांकडे पाहिलं, पण तेही काही बोलण्याच्या परिस्थितीत दिसत नव्हतं. शांत व्हा काकी, मी सांगतो काय झालंय राहुलला. बरं मला आधी सांगा की आत्ता राहुल कुठे आहे? आईनं राहुलच्या खोलीकडे बोट दाखवलं. मी भेटू शकतो का त्याला? बेटा तो कोणालाही भेटत नाही, नीट बोलत नाही, काही सांगत नाही, नुसता स्वतःच्या खोलीत बंद असतो. समोरच्या खुर्चीत बसत बाबा म्हणाले. कधीपासून वागतोय तो असा? गेले 4-5 दिवस. अचानक मध्ये असा वागू लागला रे तो. माहित नाही काय झालं. 4 दिवसापूर्वी दारूच्या नशेत रेल्वे ट्रॅकवर झोपलेला तो. तिथून घेऊन आलो त्याला. तेव्हापासून असा वागतोय. रेल्वे ट्रॅकवर झोपलेला का? काही कळायला मार्ग नाही. कोणाला विचारायचं म्हटलं तर कोणत्या बेसवर विचारणार? कोणाला विचारणार? आणि उगाच कोणाला विचारलं तर त्याची बदनामी व्हायची म्हणून मी विचारलं नाही. आणि यासाठीच तुलाही काही सांगत नव्हतं, बाबा म्हणाले. बरं मला सांगा बाबा की तो त्याआधी कसा वागायचा तुमच्याबरोबर? म्हणजे तेव्हा नीट बोलायचा का तो? त्याआधी एवढं कधी लक्षात नाही आलं, पण ठीकच बोलत होता. आठवण्याचा प्रयत्न करत बाबा बोलले. काकी तुम्हाला काय वाटतं कसं बोलायचा तो? साहिलने आईकडे बघत विचारलं. राहुल तसा व्यवस्थित बोलायचा आधी, आहे ना, आत्ताच असा वागायला लागला रे. पण याआधी आहे ना काही दिवस तो डिस्टर्ब असल्यासारखा दिसत होता. त्याच्या वागण्यातून कळत होतं की कुठल्या तरी प्रचंड टेन्शनमध्ये आहे तो. मग तुम्ही त्याला विचारलं नाही? विचारलं होतं पण त्याने नाही सांगितलं. मी विचारून बघतो त्याला काय झालं ते. असं म्हणत साहिल उठला आणि राहुलच्या खोलीजवळ गेला. राहुलच्या खोलीचं दार त्याने ढकलून पाहिलं, पण ते आतून बंद होतं. काका? बंद दाराकडे बोट दाखवत साहिलने बाबांना खुणावलं. बंदच असतं ते दार, नाही उघडत तो. म्हणजे तो कधीच बाहेर येत नाही? त्याचं खाणं पिणं नाही, त्यासाठीही तो नाही उदत. कधी कधी उघडं ठेवतो दार, पण आत कोणी गेलं तर फार चिडतो, काहीही बडबडायला लागतो तो. मग तो माझ्यासाठी दार उघडेल? आई बाबांच्या चेहऱ्यावर अनिश्चितता स्पष्ट दिसत होती. अखेर मनाशी काहीतरी ठरवत साहिलने दारावरती टकटक केली. आतून अपेक्षेप्रमाणेच उत्तर आलं नाही. राहुल! पुन्हा एकदा दारावर टकटक करत साहिलनं हाक मारली. पुन्हा काही वेळ मनास अस्वस्थ करून सोडणाऱ्या शांततेत उलटला. राहुल! हे राहुल! साहिलने पुन्हा पुन्हा हाका मारल्या, पण आतनं उत्तर येईल. कितीही ओरडून पाहिलं तरी राहुल काही दार उघडायला तयार नव्हता. आणि राहुलच्या अशा चमत्कारिक वागण्याचे कारण जाणून घेतल्याशिवाय प्रयत्न करायचे सोडायचं नाही, हे साहिलने एकदम ठरवून टाकलं. राहुल, दार उघड प्लीज, आपल्या मैत्री खातीर. यावेळी आतून काही उत्तर आलं नाही. बहुधा राहुल दार उघडणारच नाहीये असं वाटून साहिल थोडा निराश झाला आणि परत फिरणार तोच दाराची कडी खटकन उघडण्याचा आवाज आला. साहिलने वळून पाहिलं तर दार किलकिलं उघडलं होतं आणि दाराच्या फटीतून राहुल बाहेर डोकावत होता. राहुलची नजरानजर होतात साहिल प्रेमाने हसला. तू कशाला आलास इथे? राहुलनं तसंच डोकावत बघत विचारलं. कशाला म्हणजे तुला भेटायला. तू पण ना भेटलास ना, आता जाशील. राहुलच्या वृक्षपणाच्या बोलण्यातला जास्त महत्व न देता साहिलनं मधासारखं त्याचा स्माईल चेहऱ्यावरच ठेवलं आणि राहुलकडे व्हायला सुरुवात केली. जाईन ना मी, नक्की जाईन. तू सांगतोस नक्की जाईन, पण त्याआधी माझी एक गोष्ट हरवली आहे, ती शोधून काढेन आणि मगच जाईन इथनं, साहिल अगदी कॉन्फिडेंटली म्हणाला. तुझी गोष्ट कोणती? कुठे हरवली आणि ती इकडे? असं म्हणत राहुलने पुढे सरकत अजून थोडंसं दार उघडलं. हो, इथेच हरवली आहे. तू मला शोधायला मदत करशील? मी काय मदत करणार? मी कोणाला नाही मदत करू शकत, काहीशा त्रासानेच राहुल म्हणाला. प्रयत्न तर कर. मिळाली तर मिळाली वस्तू, कदाचित तुला सापडेली. तर ठीक आहे, कोणती वस्तू आहे ती? मी बाबांनाही सांगतो शोधायला.
राहुलच्या आवाजातला वैताग, थोडी चिडचिड ही जरा कमी झाल्यासारखी वाटत होती. माझ्या मित्राची स्माईल हरवली. देशील का रे शोधून? तू शब्दांनी खेळू नको. तुझं लाईफ जग, मी काय करतो का तुझ्या लाईफमध्ये इंटरफेअर? मग मला माझी लाईफ जगू दे. तू घुसू नको जास्ती डीपमध्ये. यावर साहिल हलकाच हसला. मी पण तेच सांगतोय की तुझं लाईफ तू जग. आयुष्य जगण्यासाठीच आहे, नाही का? जगण्यासाठीच. साहिलने शेवटच्या शब्दावर जाणीवपूर्वक जोर दिला. मग तुला असं म्हणायचं आहे का की मी मेलेलो आहे? नाही रे मित्र, असं कसं म्हणेन मी. पण जो तेरी हरकतें है, जसं तू आता वागतोयस, तर आयुष्याला मरणपंथावर तू नक्की नेतोय. फक्त ते नकोय मला. तुला का माहिती? तुला माहिती नाही मी कोणत्या फेजमधून चाललोय. ओके, सो डोंट जज मी. आता अगदी बरोबर बोललास तू. मला काही माहिती नाही आहे आणि कोणत्या फेजमधनं चालल्यास हेही मला माहिती नाही आहे. आणि बाय द वे, तू ते सांगितल्याशिवाय कसं माहिती पडणार? म्हणूनच मी ऐकायचं आहे मला तुझं, काय झालं, कसं झालं. पूर्ण गोष्ट मला समजून घ्यायची आहे तुझी. त्याने काय होणार आहे? कदाचित दुःखाच्या चक्रव्यूहातनं तू बाहेर पडशील. राहुलने एक भावशून्य नजर साहिलवरून फिरवली. आपली दुःख कहाणी एकट्यानेच त्याने बऱ्याच वेळा गायली होती. अगदी त्याला तोंडपाठ झाली होती. वारंवार त्याला तीच कहाणी म्हणायला जरी सांगितली असती तरी एकही शब्द न चुकता, इथूनचा तिथे न करता त्याने ते म्हणून दाखवले असते. आता तेच दुःख पुन्हा साहिल समोर गायण्यास काही नुकसान नव्हतं. मनातल्या मनात आपल्या आयुष्यातील वाईट घटनांचा पाढा वाचत त्याने दार उघडलं आणि साहिलला आत येऊ दिलं. चॅप्टर 6. तर असं झालं सर्व, आणि ती मला सोडून गेली कधीच परत न येण्यासाठी. मग तू जीव देण्यासाठी गेलास? नाही रे, तेवढी हिंमत कुठली माझ्यात. बारमध्ये बसलो आणि विस्कीने एकदम डोक्याचा ताबा घेतला. शुद्धीत असताना जी गोष्ट करू शकत नव्हतो, विचार केला भंड होऊन करू. नकळत मला विस्की रेल्वे ट्रॅकवर घेऊन गेली. धावत येणारा मृत्यू त्यावेळेला मला अजिबात भय दाखवू शकला नाही. पण आय टोल्ड यू ना, आय एम अ लूजर. नीट जगूही शकला नाही आणि मरायला गेलो तर तेही नीट नाही करू शकलो. राहुल बोलत असताना साहिलची नजर खोलीवरून फिरत होती. खिडक्या, पडदे, दार बंद. गेल्या काही दिवसापासून खोली बंद असल्याने कसल्याशा कुबट दर्पाने खोली भरून गेली होती. राहुलने मुद्दाम बंद पाडले होते की काय कुणास ठाऊक, पण खोलीच्या उजव्या भिंतीवर एक बंद पडलेलं घड्याळ होतं. खोलीतल्या बऱ्याच वस्तू अस्ताव्यस्त इथे तिथे पडलेल्या होत्या. त्या पूर्ण खोलीची रया निघून गेली होती. राहुलची कहाणी सांगून झाली होती आणि तो साहिलच्या जाण्याची वाट बघत होता. साहिल मात्र काही विचार करत राहुलच्या बेडवर त्याच्या शेजारीच बसून होता. बरं, पुढे काय ठरवलंस? खोलीवरून भिरभिरणारी आपली नजर राहुलवर स्थिर करत साहिलनं विचारलं. पुढे काय? ॲक्च्युली आपली कहाणी ऐकल्यावर साहिल कदाचित आपले सांत्वन करेल, आपल्याला दुःख न करण्यास सांगेल, आपल्याला दुःखात अंजारेल, गोंजारेल असं राहुलला थोडं वाटलं होतं. पण साहिलने केलेल्या अनपेक्षित प्रश्नाने राहुल गोंधळला. तेच पुढे काय ठरवलंयस? आता झालं ते झालं. पास्टमध्ये तू जाऊ शकत नाही, फिजिकली पॉसिबल नाही. आपण ते काही बदलू शकत नाही. पण उगाच झाल्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून दुःखी होण्यात काही अर्थ नाही. पुढच्या आयुष्याचा काही तू विचार केलास का? धीर गंभीर तरी कानास मृदू भासावे अशा आवाजात साहिल बोलत होता. साहिल आता काय राहिलं आयुष्यात? जे काही म्हणून ठरवलं होतं, जी काही स्वप्न बघितली होती, ते सगळं धुळीला मिळालं रे. खरं तर जगायचीच इच्छा नाही आहे, पण मरायची हिंमत होत नाही म्हणून ओढतोय आयुष्य.
राहुलचं हे बोलणं सुरू होतं. हे बोलणं सुरू असतानाच साहिल अचानक मोठमोठ्याने हसायला लागला. गोंधळाला आश्चर्यचकित झाला. काय झालं तुला हसायला? अरे राहुल, एक गोष्ट आठवली एका मैत्रिणीची. तुझ्या खोलीतला अंधार बघितला आणि आठवली. ती ना अंधाराला भरपूर घाबरायची, अजिबात जायची नाही कुठे अंधार. हाईट ऐक तू, एक किस्सा सांगतो. मॅडमनी मला एकदा रात्री 12:30च्या दरम्यान फोन केला. म्हणते कशी, साहिल मी तुझ्याकडे येऊ का आजची रात्र? साहिलने थांबून राहुलकडे बघितलं. राहुल अगदी उत्सुकतेनं साहिलचं बोलणं ऐकत होता. मग रे काय झालं? मी विचारलं तिला, का ग? तर ती म्हणली, तुझ्या घरी कोणी नाहीये. मी विचारलं, चावी नाहीये का तुझ्याकडे घराची? तर म्हणाली, आहे रे, पण घरात लाईट्स लागलेल्या नाहीयेत, त्यामुळे मला घरात शिरायची भीती वाटते. साहिल आणि राहुल यावर दोघंही वेड्यासारखं हसायला लागले. ती घरात घुसून लाईट लावली असती, 5 मिनिटाच्या अंधाराने काय फरक पडणार? 5 काय 1 मिनिटाचं काम होतं. राहुल, तुझ्या प्रश्नाचं उत्तरही हेच आहे. तुला देखील तुझ्या मनात दाटलेल्या अंधारात शिरून तिथल्या लाईट्स ऑन करायचे. साहिल, बोलणं सोपं असतं रे, करणं कठीण. तुला सांगायला काय जाते की मनात जाऊन स्विच ऑन कर आणि ऑफ कर. सहज होतं का रे तसं स्विच ऑन ऑफ? तुला सांगू, आपल्याकडे आहे ना, समोरच्याला फुकटात देण्यासारखी एक गोष्ट प्रत्येकाकडे असते, ती म्हणजे सल्ला. आणि तो मला नकोय, प्लीज मला एकटं सोड आणि आता निघ. वैतागाने राहुलने साहिल समोर हात जोडले. काहीही न बोलता साहिल एकटक राहुलकडे बघू लागला, अगदी बारकाईने. राहुलला साहिलचं तसं बघणं विचित्र वाटू लागलं. काय झालं, असा काय बघतोय? मला बघतोय मी आज मला तुझ्यात. बऱ्याच वर्षांपूर्वीचा मी दिसतोय मला. मी हा असाच होतो एकेकाळी, वैतागलेलो जीवनावर, हरलेलो आयुष्यात, आयुष्याच्या शर्यतीत कधीच पुढे जाऊ शकणार नाही इतक्या मागे ढकललेलो गेलो होतो मी. सगळं काही संपलेलं आहे असं वाटत असतानाच एके दिवशी पेपरमधली एक जाहिरात पाहिली एका कोर्सची. आता साहिल काहीतरी कोर्सविषयी पकवणार अशा माइंडसेटने राहुल ऐकायला लागला. मला माहिती आहे तू काय विचार करतोस. मी सुद्धा तोच विचार केला की अशा 1760 कोर्सची जाहिरात असते पेपरात, सगळ्यांचे पैसे कमवायचे धंदे. त्यामुळे मी सुद्धा त्याला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं नाही. पण नंतर खालच्या एका ओळीवर नजर स्थिरावली. मनाजोगता परिणाम न साधल्यास पैसे परत. म्हटलं जाऊन यायला काय हरकत आहे, जाऊन तर येऊ, काय फायदा नाही झाला तर ठीक, पैसे परत घेऊन येऊ. विचार करून कोर्सला गेलो आणि आज चमत्कार बघ. मी पर्सनल आयुष्यातही खूप ग्रो होतोय आणि प्रोफेशनल आयुष्यातही खूप ग्रो होतोय. तू फेसबुकवर त्या दिवशी कॉंग्रॅच्युलेशन्स पण लिहिलं होतंस. हेल्थ, वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी या तिन्ही लेवलवर मी ग्रो होतोय. राहुलच्या मनात काहीतरी हल्लं. बघ राहुल, मी आज इथे फक्त तुला भेटण्यासाठी आलो होतो. तुला त्या कोर्सबद्दल सांगण्याचा कोणताच हेतू माझ्या मनात नव्हता. पण तुला असं हरलेलं बघून वाटतं की तुलाही त्या कोर्सबद्दल सांगावं, जेणेकरून मला या 3 लेवलवर प्रॉस्पर व्हायला जसा फायदा झाला तसा तुलाही होईल. बघ, मी पुढच्या आठवड्यात श्रीवर्धनला चाललोय. आठवड्याभराचा एक शॉर्ट कोर्स आहे त्यांचा. मला वाटतं तूही चलावंस. बघ, अटेंड करून काही फायदा झाला तर ठीक, नाही तर पुन्हा तू कोंडून घे स्वतःला. नुकसान तर यात काहीच नाही आहे. आपली एक लहानशी ट्रिप समजून चल बस. राहुल विचारात घडला. काय करावे त्याला सुचेना. स्वतःला अजून एक चान्स द्यायला काय हरकत आहे? राहुलच्या डोळ्यात डोळे टाकत साहिलने विचारलं. मला हिप्नोटिझम वगैरे अवगत होतो की काय कुणास ठाऊक, पण कुठली तरी शक्ती राहुलला होकार देण्यास भाग पाडत होती. हो, मी येईन. राहुलने मान डोलावली. नंतर बराच वेळ राहुलला आपण साहिलला होकार दिलाच कसा हे कोडं उलगडत नव्हतं. चॅप्टर 7. साहिल आणि राहुल दोघं श्रीवर्धनला निघाले. ड्राईव्ह करता करता स्वतःशी हरवलेल्या राहुलकडे बघत साहिल म्हणाला, काय रे, कुठे हरवल्यास? साहिल, विचार करत होतो मी की आपल्या आयुष्यात दुःख का असतात. म्हणजे बघ ना, कोणालाही दुःखाची हाव नसते.
लालसा नसते तरीही नको असलेल्या पाहुण्यासारखे हे काय येतात? तू देवाला बराच मानतोस ना, मग तू सांग ना, ही दुःख नावाची गोष्ट देवाने का बनवली असेल रे? आता निसर्गच बघ ना, हिरवागार, एकदम आल्हाददायक. काही दिवसांनी गरमीच्या कायलीने झाडांवरचं पान न पान गळून पडेल. ग्रीष्मात मागे उरेल ती उघडी बोडकी जमीन, जिला बघून मनाला काही तजेला नाही मिळणार, डोळ्यांना काही सुख नाही होणार आहे. मग हा दुःखाचा ऋतू आपल्या, तुझ्या, माझ्या, निसर्गाच्या सगळ्यांच्या आयुष्यात टाकून, मी तर म्हणून कोंबून, तुझ्या त्या परमपित्याने चुकी नाही का केली? तुला नाही वाटत असं? गुड, कीप इट अप, गुड. तुला तुला माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे का? आहे ना, म्हणूनच तर म्हणालो गुड. आणि हे गुड 2 कारणांसाठी म्हणालो. जसजसा राहुल साहिलशी बोलत जात होता, तसतसा साहिल हे थांग नसलेलं एक अजब रसायन आहे हे तो ओळखू लागला होता. एखाद्या गोष्टीकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य माणसाहून नेहमीच भिन्न आणि कल्पक असायचा. त्यामुळे आजही साहिलचे विचार जाणून घेण्यासाठी राहुलला उत्सुकता लागली होती. 2 कारणांसाठी. कोणती? राहुलने एकदम कुतूहलाने विचारलं. पहिली गोष्ट म्हणजे तू तुझ्या आसपासच्या गोष्टीतनं आनंद घेऊ लागलास, म्हणजे नो डाऊट हे सुंदर निसर्गाचं चित्र कोणाच्याही मनाला भुरळ पडेल. ते सुख चाखण्यासाठीही आधी मनातली खोली सुखासाठी आसुसलेली हवी. तू ओपन असायला हवास त्या सुखासाठी, आणि ती तशी आहे तुझी. म्हणून म्हटलं गुड. साहिलनं अगदी सहज स्पष्टीकरण दिलं. आणि दुसरं कारण कोणतं? राहुलची उत्सुकता अजून वाढत होती. तू दुसऱ्यांचं दुःख समजू शकतोस. हो, तू दुसऱ्याचं दुःख समजू शकतोस, हे माणूसपणाचं लक्षण आहे. आणि हेही चांगलंच नाही का? तू कसा रे सगळ्या गोष्टींचा इतक्या पॉझिटिव्हली विचार करतोस? तुला कसं जमतं? प्रॅक्टिस आहे, तू केलीस तर तुलाही जमेल. प्रॅक्टिस, याची सुद्धा प्रॅक्टिस असते. बाहेरील आपली नजर हटवून साहिलकडे प्रश्नार्थक नजरेने राहुलने बघत विचारलं. हो राहुल, पॉझिटिव्हली विचार करणं, सुखी आयुष्य जगणं हा प्रॅक्टिसचा विषय. प्रॅक्टिस केलीस तर तू यात मास्टरी करू शकतोस. हे बघ, तू भले कितीही खुश राहायचा प्रयत्न कर, बी हॅपी, बी पॉझिटिव्हचे कितीही बॅनर घेऊन फिरलास ना, तरी वाईट परिस्थिती आली ना की ही तुझी थेअरी कामाला येणार नाही. साहिलने एकदा राहुलकडे बघितलं आणि तो हसू लागला. आता काय झालं हसायला? काय नाही, आपला खुश राहण्याचा आणि बाहेरील परिस्थितीचा काहीच संबंध नसतो रे. तो संबंध आपण लावत असतो. जर तू मनात ठरवलंस तर वाईटातली वाईट गोष्ट सुद्धा तुला दुःख नाही देऊ शकत. म्हणजे गुरुने मला एक कानमंत्र दिलं होतं, तुला सांगतो. सुखी जीवनाचा कानमंत्र हा सांगतो तुला आज, दुःखाच्या दाट काळोखात करावा आनंदाचा रियाज. वाह वाह वाह. कुठल्या गुरुने दिलं मंत्र? श्री बाळकृष्ण पंत. बाळकृष्ण, याची का स्टोरी आहे आणि काय थोतांड आहे रे? आणि तुझ्यासारखा शिकलेला माणूस या बुवा बाबाच्या जाळ्यात का अडकतो? आला विश्वास होत नाही. बहुतेक कोणावर श्रद्धा ठेवायची, कोणावर नाही ठेवायची हे मलाच तुला शिकवावं लागणार आहे. साहिल काहीच बोलला नाही. कुठे भेटला बुवा आणि तू कसा काय त्याच्या बाटलीत उतरला? सांगेन रे तुला, किती प्रश्न विचारतोस. एक काम कर, आपण श्रीवर्धनला पोचेपर्यंत तू प्रवासाचा आनंद घे. की प्रश्नोत्तरासाठी संध्याकाळचा वेळ आहेच. तुला ड्राईव्ह करायला डिस्टर्ब होतंय का जे तू मला असं कटवतोय? तू सांगणार आहेस का? असं म्हणत उत्तराची वाट बघत राहुल साहिलकडे बघू लागला. पण साहिल गाडी चालवण्यात गुंग होता. तो काहीच बोलला नाही. सोड, तू बोलणारच नाहीयेस तर मी शांतपणे झोपून घेतो, आपण पोचलो की उठव मला. असं म्हणत राहुल कुशीवर झोपायला वळला की तो साहिलने त्याला हाक मारली. राहुल, झोपू नकोस, 2च तासांचा रस्ता उरलाय. आता झोपलंस तर रात्री झोप नाही येणार तुला. झोप, हू केअर्स, झोप येईल तेव्हा येईल रात्री, नाही तर मूवीज आहेत मोबाईलमध्ये, टाइमपास होईल, रात्रभर बघत बसेन पिक्चर. आणि मग सकाळी 4:30ला उठशील. 4:30ला? 4:30ला कोण उठतो सकाळी यार? वेडा आहे का तू? राहुल, 4:30 म्हणजे 4:30. मठातला दिवस 4:30ला सुरू होतो किंवा त्याहून थोडा आधीच. मठातला? मी मठ ऐकलं काय? हो, बरोबर ऐकलंस तू.
म्हणजे तुझ्या त्या बाबांकडे तो कोर्स, ती जाहिरात वगैरे सगळं च्यूट होतं. साहिल, काय रे चायला, तू हे बरोबर नाही केलं. मी काय विचार करून येत होतो आणि शिट, फुल टाइम वेस्ट. साहिल हलकेच हसला. इथे टाइम वेस्ट झाला म्हणतोस, घरी तुझ्या त्या अंधाऱ्या खोलीत बसून कुठला टाइम सत्कारणी लावणार होतास तू? तिथे वेस्ट होणारच होता, तो आता इथे होणार. अर्थात वेस्ट झाला तर. आणि काय म्हणालास की मी काय विचार करून येत होतो? कुठला असा विचार करून येत होतास बाबा, सांग जरा. हेच की कुठला तरी स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स असेल, वर्क लाईफ बॅलन्स कसं करायचं ते सांगणार असतील, स्ट्रेस रिलीफ, यशस्वी होण्याचा मंत्र, असं बरंच काय. मग मठातही तू हेच शिकणार आहेस? मला नाही आहे सर, आय एम सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. तू जा मठात, मी फिरेन इथे तिथे, आणि आला कंटाळा तर मी येईन परत. घरी फोन करून सांगू नको. जरा वैतागतच राहुल म्हणाला. आता इथवर आलाच आहेस तर एक दिवस मठात थांब. मठातलं वातावरण अनुभव, सरांची लेक्चर्स असतात तिथे, ती ऐक, सरांशी बोल एकदा. त्यांच्याशी बोलल्यावरही जर तुला वाटलं इट्स नॉट युअर कप ऑफ टी, देन फाईन, आपण दोघंही परत येऊ. ओके. राहुलने काही क्षण विचार केला. पक्का परत जायचं ना? हो, तुझं सरांशी बोलणं झालं की लगेच. सर, माझे गुरु, पण तू सर बोलू शकतोस त्यांना. ओके, डन. असं म्हणत राहुल खिडकीतून बाहेर बघू लागला. संध्याकाळ होत आली होती, सभोवताली अंधार दाटू लागला होता, आणि त्या अंधारातून मार्ग काढत त्यांची गाडी त्यांच्या ठिकाणाच्या दिशेने धावत होती.